हां, कोणीतरी येतोय, गबलू किन्नरी आवाजात उच्चारला. मग त्याने हळूच भ्यायलेल्या चेहऱ्याने घशात औंढा गिळला. कोणीतरी नाही, मृत्यू येतोय, मृत्यू येतोय आपला. पळ, पळ लवकर. नील्या, गबलू दोघेही टेबलापासून उजव्या बाजूला असलेल्या ग्रंथालयाच्या गल्लीत घुसले. धप धप पावलांचा आवाज करत दोघेही धावत होते. नील्या पुढे तर मागे 1.5 फुट्या गबलू होता. तुरुतुरु बदकासारखा चालत धावत होता. दोघांच्याही आजूबाजूला पुस्तकांची 10 फूट उंचीची कपाट उभी होती. संपूर्णतः ग्रंथालयात चंद्राच्या निळसर उजेडासहित मंदपणे उजळून निघालं होतं. नील, गबलू दोघेही विरुद्ध कपाटाच्या दिशेने लपून बसले. म्हणजे नील्या डाव्या तर गबलू उजव्या होय. दोघांची भ्यायलेली, घामाने भिजलेलं कपाळ असा चेहरा समोरच पाहत होता. मंद निळसर प्रकाशात ह्या दोघांना आपल्यापासून 30 पावलांवर टेबलाभोवती 6 फूट उंचीचा एक काळशार आकार उभा दिसत होता. अंधारात सुद्धा त्याच्या थोबाडाचं ओला चुना पोतलेलं थोबाड स्पष्ट दिसत होतं. त्याच्या गळ्यात पांढरा वळवळता किडा होता. त्या किड्याची भगवी उजळती नजर अंधारात लहान मण्यांसारखी चकाकत होती. काळोखात काजवी हिंस्र पिवळी जर्द लकाकती लुकलुकती नजर अंधारात त्या टेबलावर पाहत होती. तिथे कंदिलाशिवाय काहीही नव्हतं. ग्रंथ, त्याचा आवाज गुंजत होता. ध्वनी लहरी उत्पन्न होत होत्या. मी कलिंदर, द्वितीय मार्ग घ्यायला आलोय. कुठे आहे तो ग्रंथ? बऱ्या बोलाने परत करा, अन्यथा मृत्यूदर्शन घडवेन. त्याचं नाव नक्कीच कलिंदर होतं. तो ते पुस्तक मिळवायला आला होता. खासच हे अशा बिकट, मृत्यू ओढावलेल्या परिस्थितीतही. नील्या हसला. का? पाहूयात. गबलू, सुटलो रे, सुटलो बाबा एकदाचे. मी तो पुस्तक आणलाच नाही बरोबर रे. नील्याने आपल्या उजव्या बाजूला लपलेल्या गबलूकडे पाहिलं. त्याचं तोंड कुत्र्यासारखं बारीक झालं होतं. फक्त रडायचं बाकी होता. काय झालं? असं तोंड पाडून का बसला आहे? रिलॅक्स. तो दलिंदर बुवा, म्हणजे कलिंदर बुवा, पुस्तक घेऊन निघून जाईल. मी तो टेबलावरच ठेवला आहे. नील्याने सुटलो हा आविर्भावात म्हटलं. परंतु तोच गबलूने दोन्ही हात वर आणले आणि कसं तरी तोंड बारीक करत हसला. गबलूच्या हातात तोच तो द्वितीय मार्ग पुस्तक होतं, जे पाहताच नील्याचे डोळे विस्फारले. छातीत 1 मिनिट हार्ट अटॅक आला. आबे खाली खोपडी, पाणी कम. तुला हा पुस्तक उचलायला कोणी सांगितलं होतं? जा देऊन ये त्याला. मी नाही, मी नाही. गबलूने म्हशीसारखं जोरजोरात नाही करत मान हलवली. टेबलापाशी उभं ते पांढुरक्या चेहऱ्याचं ध्यान हळूच आपली पिवळी नजर अंधारातून आजूबाजूला फिरवत ह्या दोघांचा ठाव घेत होतं. कलिंदरच्या गळ्यातील पांढरा सर्पही आजूबाजूला पाहत होता. गबलू, तू जाणार आहे तो पुस्तक घेऊन त्याच्याकडे? प्लीज. नील उदासवाण्या चेहऱ्याने म्हटला. मी? हट. त्याने जर मला काही केलं तर? तसंही जास्त हिस्सा तुला हवा होता ना. हे घे. असं म्हणतच गबलूने तो पुस्तक नीलच्या दिशेने फेकला. आधीच नीलचा एक हात मोडला होता. उजवा हात मागे होता, तर तो कॅच तरी कसा पकडणार? शेवटी नाही तेच झालं. तो पुस्तक जमिनीवर पडला. पण नुसतं पडलं नाही, पुस्तक पडल्या भला मोठा धप असा आवाज झाला. त्या शांततेत तो आवाज संपूर्णतः ग्रंथालयात स्फोटकासारखा दुमदुमत घुमला. मेलेलं मढ उठून बसेल इतका मोठा तो आवाज होता. मग तो आवाज त्या कलिंदर ऐकू जायचा नाही. गरकन कलिंदरने आपला पांढरा फिटूक पिवळ्या डोळ्यांचा चेहरा उजव्या बाजूला वळवला. त्याच्या गळ्यातील सर्पानेही लवचिक मान वळवून उजव्या दिशेला पाहिलं. जरा दूर 30 पावलांवर नील्या, गबलू दोघेही चेहऱ्यावर 12 वाजल्यागत कलिंदरलाच पाहत होते. तोच कलिंदरचे दोन्ही ओठ हळूचच वर गेले व तो क्रूर छन्नी हसला. नील्या, गबलू नील्याचा आवाज घेत ओरडला. गबलू. नील्या गबलूचा आवाज घेत ओरडला. पळ. ह्या वेळेस दोघेही एकदाच ओरडले. नील्याने खाली जमिनीवर पडलेलं पुस्तकी ग्रंथ हातात उचललं. दोघेही विरुद्ध दिशेला धावले.
गबलू उजवीकडे तर नील्या डावीकडे. वाट मिळेल त्या दिशेला दोघेही धावत जात होते. पळून पळून जाणार कुठे? मृत्यू कळून चुकतो कुठे? कलिंदरचा आवाज उभ्या ग्रंथालयात दुमदुमला. गबलू नील दोघेही भीतीने न्हाऊन निघाले होते. नीलची नजर छातीशी कवटाळलेल्या पुस्तकावर पडली. हे जे काही आहे पुस्तकामागे लागला आहे, पण नक्की ह्यात आहे काय? नील स्वतःशीच म्हटला. कलिंद आपल्या एका लुकड्या काटकुळ्या हाताची हालचाल केली. गळ्यातील पांढरा सर्प काढून घेतला. जा, त्या बुट्याला पकड, तोपर्यंत मी पुस्तक घेतो. जा. कलिंदरने उजव्या हातातील सर्प अंधारात दूर भिरकावून दिलं. त्या सर्पाची पांढुरकी सावली जमिनीवरून सरपटत नागमोडे वळण घेत गबलूच्या शोधार्थ दूर दूर निघून गेली. निल्याने छातीशी तो ग्रंथ कवटाळून धरला होता. भ्यायलेली नजर अंधारात त्या ध्यानाचा ठाव घेत होती. निल्याच्या मागे पुढे 10 फूट उंचीचे लायब्ररीचे कपाट होते. त्या कपाटांच्या आडव्या फळ्यांवर पुस्तक मांडून ठेवली होती. कपाटांच्या गल्लीत पसरलेल्या अंधारातून कलिंदर चालत जात होता. त्यांची नजर आजूबाजूला भक्ष्याचा शोध घेत होती, जे ह्याच कपाटाआड कुठेतरी लपलं होतं. कलिंदरने सर्व शरीर उजव्या बाजूला फिरवलं. सर्व शरीराचा दाब 2 पावलावर आणत गुडघे वाकवले व एक उंच अमानवीय उडी घेतली. 2 सेकंदात कलिंदर 10 फूट उंच कपाटावर पोहोचला. कलिंदरच्या पिवळ्या जर्द नजरेला आपल्यासमोर कपाटांची उभी फौज दिसत होती. चारही दिशेंना काळोखात गूढ मुर्द्यागत उभी उंचच्या उंच कपाटेच कपाटे उभी होती. ते ध्यान न भीता न घाबरता अगदी बिनधास्त त्या 10 फूट उंच कपाटावर उभा होता. नील एका कपाटामागे लपून एका पुस्तकाआडून त्या ध्यानाला कपाटावर उभा राहिलेला पाहत होता. मला माहितीये, तुम्ही दोघे इथेच कुठेतरी लपला आहात. मी पुन्हा सांगतोय, पुस्तक माझ्या हवाली करा, अन्यथा मराल. कलिंदरचा आवाज गुंजला. बौना बुद्धू गबलू एका कपाटाआड पाठ टेकवून मोठे मोठे श्वास भरत उभा होता. तोच त्याच्या पायाला काहीतरी गुंडाळून जाऊ लागलं. गुळगुळीत थंडगार स्पर्श गराडा घालत होता. गबलूची नजर हळूच पायाखाली गेली. त्याच्या पायाला पांढऱ्या फिटूक सापाने विळखा घातला होता. त्या सापाचे मण्या एवढे भगवे जर्द डोळे गबलूकडेच पाहत होता. गबलूच्या तोंडून एक आर्त किंकाळी बाहेर पडली. नीलने भेदरलेल्या नजरेने आवाज आलेल्या दिशेने पाहिलं. कलिंदरने सुद्धा आवाज आलेल्या दिशेने पाहिलं व त्याच्या चेहऱ्यावर एक आसुरी हास्य फुटलं. कलिंदरने जागेवरून एक उडी घेतली. दुसऱ्या कपाटावर आली. मग पुन्हा अलगद तिसऱ्या कपाटावर उडी घेतली. कोंबडीच्या पिसाप्रमाणे जणू त्याचं वजन होतं की काय, हवेतून अलगद तरंगत तो दुसऱ्या तिसऱ्या कपाटावर पोहोचत होता. सामान्य मानवाची जिथे भीतीने हवा लीक होईल, तिथे अमानवीय ध्यान अकल्पनीय चमत्कार घडवत होतं. निसर्गाची पार थेर उडवली होती. अजून काय? नीलच्या छातीचे ठोके धडाधडा वाढू लागले होते. मनाला आता पुढे काहीतरी वाईट घडणार ह्याची चाहूल लागत होती. गबलूवर कोणतं संकट ओढावलं होतं. पुढून हा कलिंदर हैवान येत होता. अमानवीय झेपेने पुढे पुढे सरसावत होता. काय करू, काय करू? नील विचारचक्र गतीला जोर देऊ लागला. पुढच्याच क्षणाला खाली डोक्यात आयडिया ट्यूब पेटली. काहीतरी हालचाल करणे भाग होते, अन्यथा पाहत बसल्याने फक्त मृत्यू मिळणार होतं. नीलने समोर पाहिलं. 40 पावलं दुरून कपाटांच्या वरून ते ध्यान उड्या मारत पुढे येत होतं. निल्याने उजवा हात समोरच्या कपाटावर ठेवला. आय एम सॉरी महंत, तुमच्या लायब्ररीची वाट लावली मी, नील निराश स्वरात म्हटला. पुढच्याच क्षणाला दात ओठ खात त्याने देहात असलेली सर्व शक्ती एकवटली. उजव्या हाताचा पंजा समोरचा 10 फुटी कपाट हलवू लागला. पूर्णतः जोर देऊन निल्या तो कपाट दुसऱ्या बाजूला लोटू पाहत होता. त्याच्या तोंडून किंकाळी फुटत होती. सर्व शरीरातील बळ लावलं जात होतं. 10 फूट उंच तो कपाट, त्या कपाटाच्या खालचा भाग हळूहळू वर वर उचलला जाऊ लागला.
कपाटाच्या आडव्या फळीच्या खणांमध्ये ठेवलेली पुस्तके खाली पडू लागली व पुढच्याच क्षणाला मेहनतीचं फळ श्राद्ध झालं. कपाट पूर्णतः दुसऱ्या बाजूला पडू लागला. निल्या हळूच मागे झाला. कपाटाची अवजड यष्टी धाड असा आवाज करत दुसऱ्या कपाटावर कोसळली. दुसरा कपाटही जागेवरून हलला जात तिसऱ्या कपाटावर कोसळला. धाड धाड असे आवाज होत रांगेतली कपाट एकमेकांवर कोसळू लागली. कलंदर उड्या मारत मारत पुढे येतच होता. तेवढ्या त्याच्या पावलापुढची 2 कपाट कोसळली व कलंदर आपला तोल जाऊन खाली मागच्या मागे जमिनीवर कोसळला. बाकीची कपाट धाड असा आवाज होत त्याच्या अंगावर कोसळली. कलिंदरच्या अंगावर पुस्तकांचा ढीग व 2 कपाट पडली होती. त्या कपाटाच्या फळीतून त्याच्या एका हाताचा पंजा बाहेर आलेला दिसत होता. मेला मेला. काली कलंदर छूमंतर. साला हरामी. स्पायडरमॅन समजतो स्वतःला. मी मारलं त्याला. निल्याला जणू येड्याचा शॉक बसला होता की अति खुशीने हे शब्द बाहेर पडत होते. पुन्हा गबलूची किंकाळी फुटली. त्या किंकाळीने नील भानावर आला. गबलू. नील धावला. धावत सुटला. दोन्ही तर्फे पुस्तकांची मोठाली कपाट होती. निल्या त्या कपाटांमधूनच धावत गेला. तेव्हाच त्या कपाटांच्या श्रेणीचं नावही मागे गेलं. जादुई मंत्र आणि काढे. गबलू लहान मुलासारखा ओरडत होता. त्या सर्पाच्या तोंडून मरकट हास्य बाहेर पडलं. किती विचित्र प्रकार नाही. अंधाऱ्या काळोखी पुस्तकांच्या गल्लीतून नील धावत पळत पुढे आला. एकदमच जागीच थांबून गोठला. नीलपासून 20 पावलांवर गबलू उभा होता. त्याच्या पायाला त्या पांढऱ्या सर्पाने विळखा घातलेला. कुठे आहे तो पुस्तक? त्याच्या सर्पाच्या लहान तोंडाची विचित्र हालचाल झाली. त्याच्या मुखातून तो किन्नरी चेटकी आवाज बाहेर पडला. मग ती धगधगती लावा ओकणारी विस्तवी नजर त्याच्या छातीवर खिळली. त्या छातीशी पुस्तक घट्ट धरलं होतं. दे पुस्तक दे. त्या सापाने आपली मान डावीकडून उजवीकडे हलवली. लवचिक देह हळूहळू वर आणलं. थेट गबलूच्या डोक्यावर फणा काढून ते ध्यान उभं होतं. नीलने एक वेळ हळूच खाली पाहिलं. त्याची नजर छातीशी कवटाळून धरलेल्या पुस्तकापुढून थेट खाली जमिनीवर आपल्या पायांपाशी पडली. ज्या पायाजवळ एक चॉकलेटी रंगाचं जाडजूड पृष्ठीय पुस्तक पडलेलं आणि त्यावर नाव लिहिलं होतं, कैद भूतम मंतराहाट. निल्याने एक नजर पुढे पाहिलं. गबलूच्या पायाला मिठी मारलेल्या त्या सापाने हळूहळू पाय सोडून आपली शेपटी गळ्याला वळसा घालत गुंडाळली व गबलूच्या डोक्यावरून फणा काढत निल्याला पाहू लागला. आपल्या डाव्या पायाने हळूच निल्याने पुस्तकाचं पृष्ठ पलटलं. पहिल्याच पानावर भूत कैद मंत्र लिहिला होता. अचानक मध्येच त्या सर्पाचा खेकसता स्वर ऐकू आला. निल्याने गरकन वळून समोर पाहिलं. पुस्तक दे नाहीतर या बोण्याला एका घासात गिळतो. ते सर्पध्यान धमकीच्या स्वरात म्हणत त्याने आपल्या तोंडाचा आवासला. पुढे जे काही दृश्य दिसलं अकल्पनीय होतं. 3 इंचाचा त्या सर्पध्यानाचा जबडा 2 फुटांइतका वासला. गबलूचं भीतीने सर्व शरीर लटालटा कापू लागलं. आता मेलो हेच शब्द मनी वसले होते. काळ तोंडाचा आवासून उभा होता. गबलू मरणाची वाट तेवढी पाहत उभा होता. अचानक निल्याच्या पाठीत एक लाथ बसली. त्या वाराने तो खाली पडला. खाली पडल्याने फ्रॅक्चर झालेला हात पोटाखाली आला व पुन्हा हाताला मार बसला. ती वेदनेची सनक पार मेंदूला जाऊन भिडली. निल्या वेदनेने विवळला. निल्याच्या मागे कलंदर उभा होता. त्याने पिवळे जर्द डोळे निल्यावर खिळले होते. हरामखोर, म्हटलं होतं ना ते पुस्तक वापस कर. जर ह्या नुसत्या उचापात्या केल्या नसत्या तर आता जिवंत सोडलं असतं. असं म्हणतच पिशाच्य कलंदरने मागून निल्याची मानगुटी पकडली. त्याला अलगद वर उचललं. ह्या घडलेल्या क्रियेने निल्याच्या हातून ग्रंथ खाली पडला किंवा त्याने स्वतः हा खाली सोडला होता. त्याची काही चाल असावी. खालचा कैद भूतम पुस्तकही तर दिसत नव्हता. कुठे गेला तो? धाड आवाज करत निल्या एका पुस्तकाच्या कपाटावर
पोटावर आदळला. त्याच्या धक्क्याने तो कपाट दुसऱ्या बाजूला कल्ल जात खाली कोसळलं व धाड असा आवाज झाला. निल्याच्या तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर पडली. किडनीच्या जागी सुद्धा मार बसला होता. त्यासहितच फ्रॅक्चर झालेला हात ठणकू लागला होता. निल्याने हळूच उजव्या हातात धरलेला तो कैद भूतम पुस्तक उघडलं. सर्व मंत्र भूत पकडण्याचेच होते, परंतु सर्वात शक्तिशाली मंत्र होता शेवटचा. निल्याने अनावधानाने म्हणा की त्याच्या भाग्यरेषेने म्हणा, पण शेवटचा अंतिम भागच उघडलं होतं आणि त्या तपकिरी तांबरट जुनाट कागदावर ते मंत्र उजळून निघालं होतं. मंत्र एकदाच उच्चारावं आणि पातळसर गरम पाणी किंवा कसल्याही द्रवाची आहुती द्यावी. निल्याने तो मंत्र मनात म्हटलं व तो मजकूरही वाचला. निल्याला एक क्षण असं वाटलं की त्या मनातल्या मनातही तो मंत्र उच्चारताच पूर्णतः देहात एक नवीनच उत्साहित उष्ण चेतना शिरली होती. मेला का रे? गबलूच्या गळ्यात वेटोळे घातलेल्या सर्पाने हळूच गबलूच्या गळ्यावरची पकड सोडली व जमिनीवर पडलेल्या ग्रंथापाशी चालत आला. कलंदर, त्याला पुस्तक मिळालं आहे, मार त्याला. ते सर्प हैवान चेटकी खुनशी स्वरात म्हटला. गबलूचा श्वास घशात अडकला होता. पाहण्या वाचून तो काय करू शकत होता, तरी सुद्धा तो निल्याला वाचवण्याकरिता पिशाच्च्या हैवान कलंदरच्या अंगावर धावून गेला. बुटका गबलू कलंदरच्या गुडघ्या इतका लागत होता. गबलू त्याच्या मांडीवर बुक्या मारत होता. शेवटी कंटाळून कलंदरने मच्छरप्रमाणे उचलून दूर फेकलं. 3 फूट मागे जाऊन पाटणावर कोसळला. मार खाऊन नीलचा चेहरा लालेलाल रक्तहीन झाला होता. डोळे, नाक, ओठ सर्व काही मुकामार लागून सुजलेलं, काळं निळं पडलेलं. फ्रॅक्चर झालेला हात पार कामातून गेला होता, तरी सुद्धा नील उठला. एक शेवटची जळजळीत बदल्याची भावना मनात ठेवून तो उठला. कलंदर, त्याचा साथीदार, चेटकी, सर्प की आणखी काही, दोघेही गबलूकडे पाहत हसत मज्जा पाहत होते. त्या दोघांच्याही मागोमाग ब्लर दृश्यासहित नील हळूहळू जागेवर उठून उभा राहिला. निल्याने शरीरात होती नाही तेवढी सर्व ताकद एकवटली व त्या 2 अमानवीय शत्रूंना हाक दिली. त्याचा तो मोठा आवाज ऐकून दोघेही हसायचे थांबले. माझी वाट लावताना थांबा, आता तुमची खोलून मारतो. निल्याने आपल्या उजव्या हाताने चेहऱ्याला झालेल्या जखमांवरचं रक्त पुसून हातात घेतलं. डोळे बंद केले. त्याच्या पुढ्यात उभे ते ध्यान अनाकलनीय आतर्कनीय नजरेने त्याच्याकडे पाहत होते. निल्याच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक मंत्र वाक्यासरशी हातातील रक्त चकचक करत चकाकू लागलं. हवेत उष्णता निर्माण झाली. अंधारात त्या रक्ताचा प्रकाश लालसमपणे चकाकून उठला. त्या दोन्ही ध्यानांच्या डोळ्यात इतका वेळची हिंमत दिसत होती, ती क्षणार्धात गळून पडली. ते चेटकी ध्यान कलंदरच्या गळ्यात आलं. कलंदर एक एक पाऊल मागे मागे सरकू लागलं. ए नाही, तू हे चांगलं करत नाही. आम्ही चांगले आहोत, आम्हाला सोड. कलंदर पिशाच्य विनवणी करत होता, परंतु नीलने त्याच्या हातून खाल्लेला मरेपर्यंतचा मार त्याची चांगुलपणा सांगून गेली होती. साल्या हरामी, खोट्या कलिंदर, कुत्र्यासारखा मार मारला आणि आता माझ्याकडेच भीक मागतोय मरणाची. पिशाच्य साला, हरामी, नीलने दात ओठ खात म्हटलं व उजव्या हातातील रक्तामृत त्याने त्या कलिंदर ध्यानाच्या अंगावर फेकलं. त्या तेजस्वी चकाकत्या रक्ताचा स्पर्श जसं त्या ध्यानाच्या देहाला झाला, हळूहळू ते रक्त मुंग्यासारखं कलंदरच्या सर्व देहभर पसरलं. कलंदरच्या मुखातून टाहो फोडले जाऊ लागले. मुखातून ओरडण्याचे, विवळण्याचे, कण्याचे, दया याचनेचे आवाज पडत होते. परंतु निल्या मात्र पाषाण हृदयी झाला होता. याला वाचवलं तर आपल्या जीवावर बेतेल हे त्याला ठाऊक होतं. हात, पाय, डोकं, गळ्यात अडकलेला तो सर्प, कलिंदरचं सर्व शरीर लाल रंगाने भरून निघालं व पुढच्याच क्षणाला कलिंदरचा तिथे एक निर्जीव पुतळा तयार झाला. असं समजूयात
कलंदरचं मृत शरीरच ते. कलंदरचा अंत झाला होता.